नमस्कार, वेलकम गाईज. आज आपण जरा बाहेर जाणार आहोत. आता व्हिडिओमध्ये पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल की आपण कुठे जाणार आहोत, तर एका मंदिरामध्ये. हा व्हिडिओ कालचा आहे आणि काल काय होतं तर अंगारिका चतुर्थी, वर्षातील पहिली चतुर्थी आणि तीही अंगारिका चतुर्थी. त्यानिमित्ताने आपण बाप्पाच्या दर्शनाला गेलेलो आणि त्या ठिकाणचं हे सुंदर असं दृश्य व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न. मंदिर तसं छोटंच आहे, परंतु इतक्या छान पद्धतीने त्या ठिकाणी सजवलं होतं की अगदी मोहक रांगोळी काढली होती. एंट्रन्स पासून ते मंदिरापर्यंत पूर्ण रांगोळी काढलेली होती. त्यामध्ये रांगोळीचा, फुलांचा आणि दिव्यांचा उपयोग केलेला, वापर केलेला होता आणि खूप सुंदर अशी रांगोळी त्या ठिकाणी काढण्यात आलेली होती. खरंच इतकं छान वाटत होतं, इतकं सुंदर, इतकं मोहक वातावरण त्या ठिकाणी दिसत होतं की म्हणजे अगदी परिसर पूर्ण असा गजबजून गेलेला होता. मंदिर तसं छोटंसं आहे, परंतु या ठिकाणी जे भाविक येतात त्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर असते. आपल्याला माहिती आहे की चतुर्थी प्रत्येक महिन्याला असते, परंतु कालची अंगारिका चतुर्थी होती आणि त्यामुळं तर आणखीनच जास्त गर्दी त्या ठिकाणी पाहायला मिळत होती. प्रत्येक महिन्याच्या चतुर्थीला एवढ्याच प्रमाणात गर्दी मंदिरामध्ये पाहायला मिळते. मंदिरामध्ये आरती चालू असताना तेवढेच लोक असतात आणि बाहेर तेवढेच लोक उभे असतात. ही आहे आपल्या बाप्पाची सुंदर अशी मूर्ती. मूर्ती इतकी सुंदर आहे, आकर्षक त्या ठिकाणी असते आणि मंदिराच्या परिसरामध्ये गेल्यानंतर मन असं शांत होत असतं. आणि म्हणूनच की काय, बाप्पाच्या दर्शनासाठी एवढी गर्दी प्रत्येकच चतुर्थीला या ठिकाणी पाहायला मिळते. श्री गणेश म्हणजे बुद्धीची देवता मानले जातं आणि प्रत्येक जण त्या ठिकाणी येऊन दर्शन घेण्याचा प्रयत्न करत असतो. मोठी माणसं, छोटी मुलं सगळ्यांचा त्या ठिकाणी समावेश असतो. मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळते. इतकं छान डेकोरेशन केलेलं होतं. दिव्यांनी तर अगदी पूर्ण अंगण असं गजबजून गेलेलं होतं. तुम्ही पाहतच आहात किती सुंदर मनमोहक असं दृश्य त्या ठिकाणी होतं. हे आहे मंदिराचा वरचा भाग, म्हणजे जो कळस असतो त्या ठिकाणी. प्रत्येक ठिकाणी लाइटिंगच्या माध्यमातून सजावट करण्यात आलेली होती आणि इतकी सुंदर म्हणजे आसपासच्या परिसरातून ते मंदिर अगदी असं उठावून दिसत होतं. आणि हे जे समोर दिसत आहे ते एकावर एक असे मटके ठेवून छान असं डेकोरेशन त्या ठिकाणी करण्यात आलेलं होतं. आणि ही आपल्या बाप्पाची सुंदर मूर्ती, खूप छान. बाप्पाचं दर्शन घेऊन मन अगदी प्रसन्न झालं आणि खूप छान वाटलं. थँक्यू, धन्यवाद. या ठिकाणी आपला व्हिडिओ संपलेला आहे. सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.